श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या षष्ठोल्लास या सत्रातला हा भाग चौथा। ओम नमः शिवाय। आई आपणहून कधी कोणाशीच बोलत नाहीत. कोणी जर प्रश्न केलाच तर मात्र त्यांच्याकडून गोड शब्दात उत्तर मिळते. मग तो प्रश्न पूज्य बुद्धीने असो किंवा कुत्सित बुद्धीने असो, अगर वाईट हेतूने केलेला असो. एके दिवशी आई श्री हरिमंदिराच्या आवाराचे कुंपण छाटीत होत्या. ते पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या एका श्रीमान व्यक्तीने, हे काम तुम्ही का करता? हवे तर मी माझ्या गड्याला पाठवून देईन, असे म्हटले. तेव्हा एखाद्या दिवशी जरूर पडली आणि कोणी माणूस जर कामाला नाही तर अडचण पडू नये म्हणून मी मुद्दाम सवय करीत आहे, असे आईंनी त्याला सांगितले. दुसऱ्या खेपेस आई भिंतीला रंग लावू लागल्या असता वरीलप्रमाणे दुसऱ्या एका गृहस्थाने त्यांना प्रश्न केला. तेव्हा रामनवमीच्या उत्सवातील सेवा माझ्या हातून घडावी म्हणून देवाजवळ प्रार्थना करून ही सेवा मी मुद्दाम मागून घेतली आहे, असे आईंनी त्यांना सांगितले. एके दिवशी एका शेठाणीने विचारले, काय हो, मुंबईला तुमचे कोणीतरी मोठे श्रीमंत शेठ आहेत म्हणे. तेच तुमचा सर्व योगक्षेम चालवितात आणि ही इमारत पण त्यांनीच तुम्हाला राहण्याकरिता बांधून दिली. ही गोष्ट खरी आहे का? जी गोष्ट खरी नाही ती कोणाकडूनही बोलली जाणार नाही. माझा एक शेठ आहे, ही गोष्ट अगदी खरी आहे. माझा सर्व योगक्षेम चालवीन याबद्दल त्याने मला वचनही दिले आहे. माझे एकटीचेच नव्हे तर माझ्यासारख्या शेकडो अनाथांचा तो सांभाळ करतो आहे, असे आईंनी तिला सांगितले. पण त्या बिचारीला आईंच्या बोलण्यातील अर्थ काय समजणार. लगेच ती बरोबरीच्या बाईला उद्देशून, काय बाई निर्लज्ज आहे, स्वतःच्या तोंडानेच तिने आपले सर्व काही कबूल केलेन, असे ती बोलली. ते तिचे बोलणे ऐकून आईंना राग येण्यापेक्षा उलट हसायलाच आले. एके दिवशी ताईंनी आईंना विचारले, तुम्ही भक्तीच्या मळ्यात काम केले वाटते. आईंनी प्रश्न केला, कोण म्हणते? ताई म्हणाल्या, कोणी कशाला सांगायला पाहिजे, मीच प्रत्यक्ष पाहिले आहे. आई म्हणाल्या, प्रत्यक्षच तुम्ही पाहिले म्हणता तेव्हा मी काम केले नाही असे कसे सांगता येईल? ताई म्हणाल्या, एका ठिकाणी तुम्ही जप करीत बसला होतात, दुसऱ्या ठिकाणी वारकऱ्यांच्या मेळ्यात एक तारी घेऊन पांडुरंग पांडुरंग म्हणत नाचून भजन करीत होतात, होय की नाही? आई म्हणाल्या, तुमचे म्हणणे अगदी बरोबर. 10,000 रुपये देतो, एवढे काम करा, असे डायरेक्टर म्हणाला. दोन्ही कामे मला साधण्यासारखी आहेत. 2 तासाच्या कामाला जर एवढे रुपये मिळतात तर होकार देणे बरे, असे मला वाटले. वास्तविक त्या भक्तीच्या मळ्यात अमीर कर्नाटकी हिने काम केले होते. असे असूनही आपण काम केल्याचे कबूल करून आईंनी ताईंचे समाधान केले. एका बाईने आईंना विचारले, तुम्ही मुसलमानाशी लग्न लावले म्हणे, हे खरे का? आई म्हणाल्या, लग्न लावलेली गोष्ट अगदी सत्य आहे, पण जात कोणती हे मात्र अजून मला ओळखता आले नाही. एक बाई म्हणाली, तुम्हाला 2 मुले आहेत असे ऐकले, खरं का? आई म्हणाल्या, होय. तेव्हा ती बाई म्हणाली, तर मग एकाजवळ 6 महिने आणि दुसऱ्याजवळ 6 महिने राहावयाचे सोडून तुम्ही एकट्याच का राहता? मुले तुम्हाला विचारित नाहीत की तुमचे व सुनांचे पटत नाही?
हल्लीच्या सुधारलेल्या मुली तुमचे कडक सोवळे असणार तेव्हा कसे पटणार? म्हातारपणात आपले माणूस जवळ नाही तर फार फार जड जाते. तुम्हाला पाहून मला फार वाईट वाटते. तेव्हा मी एक उपाय सांगते, तसे करा. पुण्याला विधवा बायकांसाठी एक आश्रम आहे. त्या ठिकाणी जिला मुले नाहीत किंवा मुले पाहत नाहीत अशा बायकांना ठेवून घेतात. तेव्हा आई म्हणाल्या, तुम्ही मार्ग सुचविलात हे फार बरे केलेत. वेळ आलीच तर विचार करता येईल. एक बाई म्हणाली, तुमचे कशातही लक्ष दिसत नाही. तेव्हा तुमच्या मेंदूवर परिणाम झालेला दिसतो. सांगलीला एक दवाखाना आहे. तेथे काही दिवस राहून इलेक्ट्रिक शॉक घेऊन पाहत का नाही? माझ्या बहिणीला प्रेमभंग झाल्याचे निमित्त मेंदूवर परिणाम झाला होता. तेथे 4 महिने ठेवल्यावर ती बरी झाली. आई म्हणाल्या, माझ्या दृष्टीने अनावश्यक मानलेल्या गोष्टींचा मला विसर पडतो ही गोष्ट खरी आहे, पण आवश्यक मानलेल्या गोष्टींचा मला विसर पडत नाही. तथापि तुम्ही मार्ग सुचविलात हे एका अर्थी बरे केलेत. एका बाईने आईंना प्रश्न केला, तुमची मुले तुम्हाला पैसे पाठवितात की नाही? आई म्हणाल्या, नाही. त्यावर ती बाई म्हणाली, त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटत नाही का? त्यावर आईने उत्तर दिले, नाही. त्यावर ती बाई म्हणाली, वाईट कसे वाटत नाही? आई म्हणाल्या, तुम्ही भटजींना जे दान देता त्या वस्तूचा तुम्हाला ध्यास असतो का? त्यावर ती बाई म्हणाली, नाही. एकदा दान दिले की कृष्णार्पण म्हणून ती बाजू सोडून द्यावयाची. आई म्हणाल्या, होय ना? तर मग मी पण माझी मुले सुनांना दान देऊन टाकली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर माझा हक्क राहिला नाही. तेव्हा वाईट वाटण्याचे कारण कोठे उरले? प्रश्न. तुम्हाला कुशीवर देखील वळता येत नाही अशी तुमची अवस्था होऊन सुद्धा तुमची मुले कशी काय तुम्हाला पाहायला आली नाहीत? आई म्हणाल्या, तुमच्याप्रमाणे मुलांना मांडीवर खांद्यावर घेऊन कधी मी नाचवले नाही किंवा त्यांचे कोड कौतुकही केले नाही. केले काय तर माझ्यापासून त्यांना लांब लांब ठेवले. असे असता त्यांनी माझ्यासाठी का म्हणून यावे याचे तुम्हीच मला उत्तर द्या. प्रश्न. तुमच्या भक्त मंडळींची मुले वयात आल्याबरोबर त्यांची तुम्ही लग्ने केलीत, पण तुमच्या मुलांची 30 वर्षे उलटल्यावर लग्ने केलीत. याचे कारण काय? आई म्हणाल्या, त्याचे कारण ती मंडळी माझ्या सांगण्याप्रमाणे वागणारी असल्याने त्यांची कामे वेळेवर झाली. आपला मुलगा जरी असला तरी लग्नाची गोष्ट काढली की आपल्या मित्रांपैकी लग्न करून एकटाही सुखी दिसत नाही, म्हणून मी लग्न करणार नाही असे तो स्पष्ट सांगे. त्यामुळे सहजच त्याचे वय निघून गेले. त्याच्या लग्नाची वाट पाहत राहिल्याने धाकट्याच्या लग्नालाही उशीर झाला. प्रश्न. ज्योतिषांनी मुलांची व मुलीची पत्रिका पाहिल्यावर पत्रिका जमते पण तुम्हा दोघींचे थोडे सुद्धा पटणार नाही असे दोन्ही खेपेलाही स्पष्ट सांगितले असून त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही दोघांचीही लग्ने केलीत. त्यामुळे अद्यापही तुम्हाला एकटेच राहावे लागत आहे. वास्तविक या वयात आयते करून घालणारे कोणीतरी जिव्हाळ्याचे म्हणून पाहिजे. या जागी आम्ही असतो तर हिच्यापेक्षा चांगल्या मुली वाटेल तितक्या मिळतील म्हणून आम्ही लगेच ती मुलगी नाकारली असती. पण तुमच्या या वागण्याचा मला मोठा अचंबा वाटतो. त्यावर आई म्हणाल्या, ज्योतिषांच्या सांगण्याकडे मी मुद्दाम दुर्लक्ष केले असे नाही. तुम्ही मुलांचे जे लग्न करता त्यात सुनेने आपल्याला मदत करावी हा हेतू असतो. माझा हेतू अगदी वेगळा होता. तो म्हणजे हा की सध्या
माझ्यावर जी मुलांची जबाबदारी आहे ती त्यांच्या बायकांवर सोपवून आपण एकदा मोकळे व्हावे या आंतरिक तीव्र तळमळीमुळे सहजच माझे ज्योतिषांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष झाले. प्रश्न. आई, आमचे प्रेम आमच्या मुलांवर जास्त असते व सुनांवर कमी असते, पण तुमचे मुलांपेक्षा सुनांवर अधिक प्रेम दिसून येते, असे कसे? आई म्हणाल्या, आमच्या श्री हरी मंदिरात भजनाला येणारे पुरुष वर्ग सांगतात, सौभाग्यवतीमुळेच मी देवाकडे वळलो. यावरून मी ठरविले की सुनांना जर जवळ केले तर मुले सहजच माझ्या ताब्यात येतील. प्रश्न. तुम्ही सुनांना बाळ बाळ म्हणता, त्यांचे कौतुक करता, त्यांच्या बाबतीत बोलत असता तुमच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून येतो, असे कसे तुम्हाला साधते? आई म्हणाल्या, तुम्ही पण सुनांचे कौतुक करीत नाही असे नाही, पण मुलीवरच्या प्रेमाप्रमाणे सुनांच्या ठिकाणी प्रेम नसल्यामुळे वरवर गोड बोलणे घडते आणि आतून द्वेष धडपड करीत असल्याने सहजच तुमच्या कपाळाला आठ्या पडतात. प्रश्न. भक्त मंडळींप्रमाणे सुनांना देखील पाटताट मांडून आयते तुम्ही जेवायला घालता, एक सुद्धा काम सांगत नाही, हे पाहून मला मोठे आश्चर्य वाटते, कारण आम्हाला सुनांना जितके राबवून घ्यावे तितके थोडे असे वाटते. शक्यतो आपल्याला अधिकाधिक विश्रांती मिळावी इकडे आमचे लक्ष असते. तुमचे वागणे पाहून माझ्या सुना श्री हरिमंदिरात रोज जाता, पण अजून आईंच्या वागण्याचे अनुकरण केलेले नाही, असे म्हणून कधी कधी मला बोलतात. आई म्हणाल्या, सुनांना विश्रांती द्यावी हा माझा उद्देश नसून श्री हरिमंदिरात आलेल्या अतिथींची सर्व प्रकारे सेवा करण्याचे व्रत मी घेतले असल्याने सर्वांबरोबर सहजच त्यांचाही आदर सत्कार होतो. प्रश्न. तुम्ही तुमच्या धाकट्या मुलाला कोकणस्थांची मुलगी का केली? आई म्हणाल्या, त्याच्या लग्नाची जबाबदारी तुळसा अक्कांनी स्वीकारली होती. आपण कायम त्यांच्याजवळ राहणार, तेव्हा दोघींचे सर्व प्रकारे जमून यायला जड होऊ नये म्हणून सांगून आलेल्या सारस्वतांच्या मुली त्यांनी मुद्दाम नाकारून आपली इच्छा पुरवून घेतली. प्रश्न. तुमचे पहिल्या डोळ्याचे ऑपरेशन मुंबईला झाले तेव्हा तुमचा थोरला मुलगा मुंबईला राहत असून त्याला तुम्ही कळविले नाही, आणि दुसऱ्या डोळ्याचे ऑपरेशन बेळगावला झाले तेव्हाही धाकटा मुलगा जवळपास राहत असून त्याला देखील तुम्ही कळविले नाही, असे ऐकले. तुम्हाला असे कसे राहवते? आई म्हणाल्या, माझ्या मुलांचे आणि सुनांचे माझ्यावर अत्यंत प्रेम आहे, त्यामुळे मला झालेला त्रास पाहणे त्यांना असह्य होते, म्हणून मी मुद्दाम त्यांना कळविण्याचे टाळले. प्रश्न. नंतरही तुमची शुश्रूषा करण्यास ते लोक का आले नाहीत? ज्या अर्थी तुमच्या पोटी त्याने जन्म घेतला आहे त्या अर्थी त्यांच्याकडून हे महत् पुण्याचे काम घडायला हवे होते. आई म्हणाल्या, या गोष्टी सर्व ऋणानुबंधाच्या असतात, करून घेईन किंवा करीन म्हणून घडते असे नाही. पहिल्या ऑपरेशनच्या वेळी मला वाटत होतं थोरला मुलगा व सून यांच्याकडून माझी शुश्रूषा व्हावी, त्यांनी पण तशीच इच्छा दर्शविली होती, पण ऑपरेशनच्या ऐन वेळी तुमच्या डोळ्याच्या ऑपरेशनची जबाबदारी घेण्याचे मला धैर्य होत नाही, असे त्याने माझ्या पुढे स्पष्ट सांगितले. त्यावर आपण मुंबईला ऑपरेशन करून घ्यावयाचे नाही असे मी ठरविले, पण पुढे ठाणे भक्त मंडळींच्या आग्रहास्तव तेथील दवाखान्यात ऑपरेशन झाले. एकूण योगायोग तसा होता म्हणावयाचा. दुसऱ्या ऑपरेशनच्या वेळी धाकट्या सुनेने जेवण खान तयार करावे
आणि मुलाकडून दवाखान्यात येणे जाणे, जेवण खाण, औषधोपचारांकडे लक्ष देणे घडावे असे मला वाटत होते. म्हणून त्यासाठी त्याला मुद्दाम रजा घेण्यास सुचविले. त्याप्रमाणे त्याने 45 दिवसांची रजाही काढली. पण तसे त्यांच्याकडून घडायचा योगायोग नाही असे मला वाटल्यावरून एकाएकी नागपंचमीचा दिवस ठरवला आणि आसपास कोणालाही न कळत मी ऑपरेशन करून घेतले. प्रश्न: माझ्या एका डोळ्याचे ऑपरेशन होऊन सुद्धा मी घरातील सर्व कामे करते. जरूर पडल्यास 3-4 मैलापर्यंत एकटीच चालून जाऊन येते. तुमचे दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन होऊन सुद्धा घराच्या पायऱ्या उतरणे तुम्हाला कठीण जाते असे कसे? आई म्हणाल्या, कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाने. या म्हणीप्रमाणे तुम्ही आहात सनाथ आणि मी आहे अनाथ असे असता तुमची आणि माझी बरोबरी कशी होऊ शकेल? तुमच्या ऑपरेशनच्या वेळी जिव्हाळ्याची अशी तुमची मुले, यजमान व इतर मंडळी काळजी घेणारी होती. त्यामुळे तुमचे सर्व व्यवस्थित झाले. माझी दिसायला पुष्कळ मंडळी जरी असली तरी जिव्हाळ्याचे असे कोणी नसल्याने सर्व प्रकारे माझी निष्काळजी झाली. प्रश्न: तुम्हाला हजारो माणसे आई आई म्हणत असून सुद्धा तुम्ही अनाथ म्हणून घेता हे कसे? आई म्हणाल्या, आपले म्हणून कोणीच नाही असे मला खात्रीपूर्वक वाटते, म्हणून मी अनाथ, आणि आपणास मदत करणारी आपली माणसे आहेत असे तुम्ही समजता म्हणून तुम्ही सनाथ आहात. तुमच्या भावनेप्रमाणे तुम्हाला वेळप्रसंगी त्यांच्याकडून मदत मिळते आणि माझा भाव नसल्यामुळे माझी कुचंबना होते. उदाहरणार्थ, ऑपरेशन झाल्यावर झोळीतून जिन्यावरून खाली आणल्यावर कॉटवर निजविले. उशी जाड व घट्ट होती, त्यामुळे झाले काय तर मानेची जागा पोकळ राहिली आणि अवघडून दुखायला लागली. तास 2 तास निघून गेले. वेदना असह्य होऊ लागल्या, पण 24 तास हलायचे नाही आणि बोलायचे नाही. म्हणून मी मानेच्या जागी कापड ठेवण्याबद्दल हाताने खून केली. त्या समयी आई आई म्हणणारी कितीतरी माणसे जवळ होती, पण एका जवळही जिव्हाळा नसल्याने माझ्या खुणेचा अर्थ कोणीच समजू शकले नाही. त्यामुळे मुकाट्याने वेदना सहन करणे झाले. आता तू सांग, मी अनाथ आहे की नाही ते? प्रश्न: तुमच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले असे ऐकले. यावरून तुम्ही जरी देवाचे जास्त करता तरी आमच्याप्रमाणेच तुम्हालाही सर्व भोगावे लागते असे झाले. आई म्हणाल्या, होय, देवाजवळ पंक्ती प्रपंच नाही. जन्म दिलेल्या आईला सर्व मुले सारखी असे म्हणतात. तरी पण जास्त पगार मिळविणाऱ्याकडे तिची अधिक ओढ आणि कमी पगार मिळविणाऱ्याकडे दुर्लक्ष अशी जगात कितीतरी उदाहरणे आढळतात. परंतु देवाचे मात्र तसे नाही. त्याने उत्पन्न केलेले जे जे प्राणी आहेत त्या सर्वांवर त्याचे सारखेच प्रेम असते. कोणाला काय, केव्हा व किती द्यावयाचे हे त्या त्या वेळी ते तो देत असतो. पण प्रत्येकाला जगातील सर्व प्रकारचा अनुभव आला पाहिजे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. ओम नमः शिवाय.